गिलके मी धुवून घेतले, याला कुणी चोपडे दोडकेही म्हणतात। आता हे चिरून घ्यायचे। एकतर आपण याला गोल भेंडीसारखं चिरून घेऊ शकतो किंवा लांब फोडी करून घेऊ शकतो। आज मी लांब फोडी करून घेते। त्यासाठी गिलकं असं मधून कापून घ्यायचं, आत बघायचं कुठे कीड तर नाही ना, आणि मग परत याचे 2 भाग करून घ्यायचे। आणि आता अशा लांब फोडी करून घ्यायच्या। अशाच मी लांब फोडी करून घेते बाकी गिलक्यांच्या। फोडणीसाठी कढईत तेल घेतले, त्यात अर्धा चमचा मोहरी घालते। मोहरी तडतडली आहे, त्यात मी हिंग घातलं आणि आता एक कांदा घालून घेते। कांदा लाईट ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा परतत असतानाच मी एका काडीच्या कढीपत्त्याची पानं काढून घेतलेत। आता ते हातानेच असे तोडून टाकायचे। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या मी चिरून घेतल्यात, त्याही घालून घेते यात। आणि आता हे सगळं परतून घ्यायचे। आता कांदा परतून झालाय, मी यात हळद घालून घेते आणि अर्धा चमचा तिखट घालून घेते। चवीनुसार तिखट घालून घ्यायचे। थोडासा वेळ तिखटही परतून घ्यायचं। ही मुगाची डाळ आहे, मी अर्धा ते पाऊण तास ही पाण्यात भिजत घातली होती। आता पाणी काढून घेतलंय आणि डाळ यात घालून घ्यायची आणि डाळही थोडीशी परतून घ्यायची। आता डाळ परतून झाली आहे, मी यात गिलक्यांच्या फोडी घालून घेते। याला हलवून घेते आणि आता यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता यावर झाकण ठेवते आणि झाकणावर पाणी घालायचे, म्हणजे खाली वाफेतच भाजी शिजल्या जाते। आणि जर गरज पडलीच तर आपण झाकणावरच गरम पाणी भाजीत घालू शकतो। परत एकदा चेक करते। परत झाकण ठेवून देते। गिलक्यांना खूप पाणी लागत नाही, वाफेवरच ते शिजतात। जर लागलंच तर वरती झाकणावर पाणी आहे त्यातलं थोडंसं घालू शकतो। परत एकदा चेक करते। भाजी शिजली का हे बघण्यासाठी आपल्याला एखादी फोड अशी चमच्याने दाबून बघायची। आता ही भाजी शिजली आहे। यात कोथिंबीर घालून घेते आणि मग गॅस बंद करायचा आहे आणि आपण आता ही सर्व करू शकतो। बिलकुल तयार आहे।